नमस्कार. आपण सगळेच काय करतो, मार्केटमध्ये भाज्या असतील किंवा आणखीन कोणत्या वस्तू असतील तर त्या चांगल्या क्वालिटीच्या असतील आणि कमी दरात असतील तर त्या आपण घरी घेऊन येतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून आपल्या कुटुंबासाठी पौष्टिक असे पदार्थ बनवून खायला घालतो. तसाच एक पदार्थ म्हणजे मटार. आता हिवाळा संपत आलेला आहे आणि उन्हाळा चालू व्हायला लागले. आपल्या उन्हाळ काम करायची आपल्याला आवड असते, त्यामुळे आपण लगेच करायला घेतो. अशीच एक मटारची रेसिपी मी केलेली आहे. मस्त असे खुसखुशीत पापड केलेले आहे. तिथं मी सोडा कोणत्या पापड खारचा वापर न करता, कलरचा न वापर करता छान असे खुसखुशीत पापड मुलांना बॉबीसारखे आवडणारे बनवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पापडीच्या आवाजावरून तरी तुम्हाला समजलं असेल की आपले बिना सोडा बिना पापडखार किती खुसखुशीत कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत. आता हिवाळ्याच्या शेवटी मटार स्वस्त झालेले असतात, त्यामुळे मटारपासून बरेच असे पदार्थ तुम्ही पौष्टिक बनवून ठेवू शकता. वर्षभर याचा स्वाद घेऊ शकता. आता इथं मी 1 वाटी मटार असे सोलून घेतलेले आहेत आणि हिरवा कलर येण्यासाठी आपल्या पापड्याला पालकचा वापर करणार आहे आणि पालक टाकल्यामुळे एकदम पौष्टिक असे आपले पापड बनणार आहेत. मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच हे छान अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी बघा पूर्ण व्हिडिओ आणि करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रव्यासाठी अगोदर मी 5 वाट्या पाणी उकळत ठेवायला घेणार आहे, कारण आपल्याला त्याच्यातच मटार आणि पालक थोडेसे सॉफ्ट करून शिजवून घ्यायचे आहेत. मटार पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता इथे 1 चमचा मीठ 1 रवा वाटीसाठी पुरे होतं आणि हे मटार आणि पालक छान पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, सॉफ्ट करायचे, कारण आपल्याला याची प्युरी एकदम बारीक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करून घ्यायची आहे. आणि असेच जर तुम्ही मिक्सरला केले तर थोडेसे राहतात, मटार बारीक होत नाहीत आणि असे शिजवून घेतले ते शिजवून घेतल्यामुळे एकदम सॉफ्ट होतात आणि मिक्सरला पटकन बारीक होतात. आता शिजवून घेतल्यामुळे त्यातला एक कच्चापणाही निघून जातो आणि कलरही छान हिरवागार येतो मटार आणि पालकला. आता हे सगळं काढून घेऊन आता हे आपलं पाणी गरम असंच ठेवायचं आहे पातेल्यामध्ये, कारण त्यातच आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमट झालं तरी चालेल ते पाणी. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करतानाही थोडंसं पाणी कोमटच वापरायचं, थंड असेल तरी चालेल. 1 वाटी इथं मी बारीक करताना वापरणार आहे पाण्याचं, कारण पाणी टाकूनच हे आपलं मटार आणि पालक छानपैकी बारीक होईल, कारण पुढे मी ते गाळून घेणार नाही. तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता. एखादा छोटासा भाग राहिला मटारचा तरी चालतो, तो तळल्यावर छानच लागतो, पण तुम्हाला गाळायचं असलं तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता. आणि अशापैकी ही आपली पेस्ट तयार झालेली आहे, छान अशी हिरवी. आता ह्याच पाण्यामध्ये आता इथं पाणी असं गरम आहे, गॅसची फ्लेम एकदम बंद आहे, कारण हे प्युरी आपल्याला त्यात टाकून लगेचच रवा टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही खळखळ उकळत्या पाण्यात रवा टाकला तर त्याच्या गाठी होतात आणि त्या लवकर फुटतच नाहीत. त्यामुळे ते आपले पापड सगळी साईज आकार सगळा बिघडून जातो. त्यामुळे कोमट पाण्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे, म्हणजे सॉफ्ट असा आपला चीक शिजला जातो. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. आता पुढं थोडंसं रवा टाकल्यामुळे घट्ट होणार आहे चीक, त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. त्याच्यासाठी मी गरम करायला ठेवलं आहे दुसरीकडे आणि गरमच पाणी कधीही वापरायचं चीक शिजवताना. थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि थंड पाण्याचा वापर केला तर ते लगी गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चीक शिजेपर्यंत आपल्याला गरमच पाण्याचा इथं वापर करायचा आहे. आता थोडंसं घट्ट झाल्यासारखा दिसतोय, तर इथं मी थोडंसं आणखीन 1 वाटी गरम पाणी टाकणार आहे. 1-1.5 असं जसं घट्ट असेल त्या पद्धतीनं 1 वाटी रव्यासाठी 7 वाट्या पाणी आपल्याला लागतं. आता हे असं आपलं शिजत जाईल, घट्ट होत जाईल. आता इथं तुम्ही कोणताही मसाला, कोथिंबीर म्हणा किंवा जिरे, ओवा हे टाकू शकता. मी फक्त इथं तिळाचा वापर केलेला आहे, कारण तिळाचेच पापड मला आवडतात, त्याच्या मुलांना आवडतात. बाकीचा मसाला काही टाकलेला नाही मी, मीठ आणि फक्त तीळ टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता, लाल मिरची पावडर टाकू शकता, छान लागतात.
आणि हे असं आपलं शिजून घ्यायचं आहे. 2-3 वाफा द्यायच्या आहेत, म्हणजे 10-10 मिनिटाच्या अशा वाफा द्यायच्या आहेत. कोणताही चीक अर्धा तास तरी छान शिजला गेला पाहिजे, म्हणजे 20 मिनिटं तरी कमीत कमी शिजला गेला पाहिजे, म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत. पापड असेल, कुरवडी असेल, कोणताही पदार्थ उन्हाळ वाळवणातला 20 मिनिटाच्या पुढे तो छान शिजला गेला पाहिजे, म्हणजे छान त्याला शाईन येते, चकाकी येते आणि त्याचे तुकडे पडत नाहीत. वर्षभर आहे असा पदार्थ आपला राहतो. त्याचे बारीक तुकडे होतात कुणाकुणाचे, ते होत नाहीत. अशा पद्धतीने शिजून घ्यायचे आणि सतत हलवायचे, कारण रवा खाली चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे हलवायचे. आता मी 2-3 वाफा देऊन आपला चीक छान शिजलेला आहे, शाईन आली त्याला, असं चकाकी दिसते, तेव्हा समजायचं की चीक शिजला आहे. आता एक पॉलिथिनचं कापड घेतलं आहे मी, त्याच्यावरच मी असं किचन ओट्यावरच मी हे घालून घेणार आहे, कारण 5-6 घंट्यात हे फॅनच्या हवेखाली छान वाळल्या जातात. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे उन्हाला कडक वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे वर्षभर छान टिकतात, त्याला जाळी होत नाही. अशा पद्धतीनं सॉफ्ट असे आपले गोल गोल असे पापड्या तयार झालेल्या आहेत मटार पालकच्या, पौष्टिक अशा. मुलांसाठी तर खूप छान पौष्टिक हा पदार्थ. वर्षभर कधीही तुम्ही छोट्या भुकेसाठी ह्या पापड्या भाजून तळून, भाजता पण येतात, तळता पण येतात. या छान अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. 50 ते 60 पापडी एवढ्या मटारमध्ये तयार झालेल्या आहेत. थोड्याशा कडा सुकल्या की ते उलटायच्या आहेत आणि तुम्हाला उन्हाला नेऊन वाळवायच्या असतील तर वाळवू शकता. उन्हाला छान वाळल्या जातात. अशा पद्धतीने लगेच उलटतात आणि छान अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. सुकल्यानंतरही खूप छान दिसतात या आणि वर्षभरही खूप छान राहतात. एकदा ह्या पापड्या तुम्ही करून बघा. केल्यानंतर मला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तितक्यात टेस्टी होतात ना या मटारच्या पापड्या. नक्की करा. अशा पद्धतीने मी ताटात भरलेले आहेत आणि उन्हाला नेऊन ठेवणार आहे. 5-6 घंट्यामध्ये छान वाळल्या जातात ह्या. अशा पद्धतीने वाळल्यानंतर दिसतात. आता तळून बघूयात. इथं मी सोडा, कोणता पापड खार वापरलेला नसला तरी पण किती छान फुलतात या पापड्या. बघा, फक्त पौष्टिक म्हणाल तर मुलांना अशाच पौष्टिक पदार्थ द्यायचे आहेत. सोड्याचा याचा वापर कमी करायचा आणि छान कुरकुरीत अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत वर्षभरासाठी. आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर